हळद लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत बघा. कारण यामध्ये आपण आता याच्यासाठी जी हळद आहे त्यासाठी जमीन कशी लागते तर हळदीसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान आहे. आणि ते हवामान जे आहे उष्ण दमट आणि चांगला निचरा होणारी जी आहे काळीची जमीन या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी लागवडीपूर्वी आपल्याला शेणखत जे आहे चांगलं कुजलेलं शेणखत या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला नत्र, त्यानंतर स्फुरद आहे, त्यानंतर पालाची सुद्धा या ठिकाणी शिफारस केली जाते. यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यानंतर या ठिकाणी ह्या जमिनीमध्ये तुम्हाला ठिबक सिंचनाने पाणी देण्याची गरज आहे. कारण यामुळे पाण्याची 50% बचत होते आणि उत्पादनसुद्धा वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये पाणी साचू देऊ नका. योग्य निचरा महत्त्वाचा आहे. 2.5 ते 3 महिन्यांनी मातीची भर द्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, ही जे वरम आहेत हे असे वरम त्या ठिकाणी तयार करावं लागतात. आणि हे वरम याच्यासाठी की यामुळे कंद जे आहेत चांगले पोचतात. तण नियंत्रणासाठी या ठिकाणी आपण काय करू शकतो तर निंदणी म्हणजे जे आपण खुरपणी वगैरे ज्याला आपण म्हणतो ते करू शकतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे लागवडीपूर्वी या ठिकाणी कंदांना म्हणजे आपण कंद हळद जी आहे लागवड बियाणं जे आणतो आपण तर त्या बियाणांना बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पाने पिवळी पडू लागल्यामुळे समजा जर पाने वगैरे समजा याची जर काढण्याची वेळ जी आली तर काढण्याची वेळ आल्यानंतर हे पानं जी आहेत ती ॲटोमॅटिक पिवळी पडायला सुरुवात होतात आणि वाळायला लागतात. तर तेव्हा समजून घ्यायचं की हळद जी आहे आता काढायला आली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला याची जी काळजी आहे चांगल्या प्रकारे घ्यायची आहे हळदीची. आणि वेळोवेळी जे तपासण्या वगैरे असतात समजा जर आपल्याला जर माहिती नसेल, आपण नवीन असाल तर जे शेतकरी अनुभवी आहेत त्यांना विचारून किंवा अजून कोणाला विचारून जे तज्ज्ञ आहेत हळदी पिकामध्ये त्यांना विचारून तुम्ही माहिती घेऊ शकता.